काश्मीरमधला सामान्य माणूस आज रडतोय, अश्रू ढाळतोय. किती मोठा आघात झालाय सावरणाऱ्या काश्मीरला. हा आघात झालाय असं म्हणू नका. हा आघात केलाय. ठीक आहे, केलाय. केलाय. हा कुणी केलाय? हं, आज तिथं मुस्लिम जनता आपले भाऊबंद तिथं आहेत. हं, त्यांनी केला असं आमच्या मनामध्ये आहे. आज आम्ही तिथं कमी आहोत ही भावना आमच्यामध्ये मनामध्ये आहे. त्यांनी अटॅक केला नाही, कधी शक्य नाही. मी याला हो म्हणणार नाही. हो, आज 98% तिथं मुस्लिम आहेत, सत्य आहे. पण मुस्लिम म्हणजे क्रूरता हे ही मानायला भावना तयार नाहीयेत. मी मानायला तयार नाही. हं, तसं असतं असं गृहीत धरा. तर आत्ता घडलेली 2 दिवसापूर्वीची जी घटना आहे पेलगामची, त्यामध्ये असंही आपण ऐकलं की नाही की त्यांच्या स्त्रियांना बाजूला केलं, हो. लहान मुलांना बाजूला केलं. ते मुस्लिम होते का हो? ते हिंदूच होते ना. हं, त्यांना समजत होतं ना की याच नवऱ्याची ही बायको आहे, याच दोघांचा हा मुलगा आहे. त्या दोघांना बाजूला केलं. ही मनामध्ये त्यांच्या माया निर्माण झाली. म्हणजे क्रूरता नसलेला माणूस तो आहे हे लक्षात ठेवा आधी. हं. मग क्रूरता नसताना त्यानं गोळ्या का घातल्या मग पुरुषांना, असा प्रश्न साहजिकच येणार. हो. त्याचं उत्तर असं आहे, गरिबी. आज काश्मीरमध्ये असलेली गरिबी, सुशिक्षितपणा नाही, शिक्षण नाही, 2-2, 3-3, 4-4 लग्न, 10-10, 15-15 घरामध्ये मुलं. आणि हा संसार कसा चालवायचा हा डोळ्यासमोर प्रश्न. तरीसुद्धा मी मेहनत करेन, एक घोडा हाताशी घेईन, त्याच्यावर पर्यटकांना बसवेन, फिरवून आणेन, कष्ट करेन, हं, पैसा कमवेन, पण मी माझं कुटुंब चालवेन. अशा पद्धतीने ग्रासलेली गरीब माणसं ही जी आहेत, याचा फायदा गैरफायदा. गैरफायदा हं, हे स्थानिक लोकांनी नाही घेतलेला. ही कुठून तरी बॉर्डरमधनं दुसरी माणसं आली, हं, मी नाही सांगणार, समजलं ना. त्या माणसांनी या लोकांना आर्थिक मदत काहीतरी दिली आणि त्यांना हे तू कर म्हणून सांगितलं. आणि या पोटी हे आत्ताचं झालेलं जे काही कांड आहे, हे कांड घडलं गेलं.